ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स. तर साइन इनवर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो असतो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे इथं जर आपण इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, तर याचं इंटिग्रेशन येणार आहे मित्रांनो साइन इनवर्स एक्स प्लस सी. त्यानंतर दुसरा आपल्याकडे फॉर्म्युला आहे मित्रांनो डी डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स. तर कॉस इनवर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा असतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर बघा मित्रांनो यामध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर इथून आपण जर इंटिग्रेशन घेतलं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, तर हे येणार आहे मित्रांनो आपला रिझल्ट कॉस इनवर्स एक्स प्लस सी. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह आहे तो असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर इथून आपल्याला इंटिग्रेशन जर आपण घेतलं इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स, तर याचं इंटिग्रेशन येणार आहे मित्रांनो टॅन इनवर्स एक्स प्लस सी. आपला फोर्थ डेरिव्हेटिव्ह आहे डी डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स. तर कॉट इनवर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो असतो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर आपण इंटिग्रेशन घेतला -1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हा येणार आहे मित्रांनो कॉट इनवर्स एक्स प्लस सी. त्यानंतर नेक्स्ट रिझल्ट आहे आपला 5th नंबरचा डी डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स. तर सेक इनवर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा असतो 1/x इंटू √x स्क्वेअर मायनस 1. त्यामुळं इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू √x स्क्वेअर मायनस 1 याचा जर आपण इंटिग्रेशन घेतला तर हा येणार आहे मित्रांनो सेक इनवर्स एक्स प्लस सी. आणि त्यानंतर शेवटचा फॉर्म्युला आहे आपला डी डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स एक्स. तर कोसेक इनवर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो असतो -1/x इंटू √x स्क्वेअर मायनस 1. त्यामुळे जर आपण इंटिग्रेशन घेतलं -1/x इंटू √x स्क्वेअर मायनस 1चा विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हा येणार आहे कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. अशा पद्धतीने आपले हे